पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। बारामतीमध्ये राष्ट्रवादीची जाहीर सभा आहे। या जाहीर सभेत बोलताना आदिती तटकरे भावुक झाल्या। जाहीर सभेत अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। तर दादांची अपूर्ण राहिलेली स्वप्न आपण पूर्ण करूया, काकी आम्ही तुमच्या सोबत कायम राहू, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं। दादांना आम्हाला मुख्यमंत्री झालेलं पाहायचं होतं। सुनेत्रा काकींचे ऋण कधीच फेडू शकत नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे। आमच्या सारख्यांची सगळ्यांचीच आपली इच्छा होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। कधी कधी काही निवडणुका बिनविरोध होत नसतात, त्याला आपण नकारात्मक नाही तर सकारात्मक पद्धतीने घेतलं पाहिजे। म्हणून सर्वाधिक मताधिक्यांनी आज दादांनंतर आपल्याला कोणाला निवडून आणायचंय हे उत्तर जर आपल्याला द्यायचं असेल तर ते सुनेत्रा काकींच्या रूपाने आपल्याला या निवडणुकीमध्ये द्यायचंय। आज आम्ही इथे सर्वजण सुनेत्रा काकींना या माऊलीला पाठबळ देण्यासाठी आलोय की आम्ही सर्वजण काकी आपल्या सोबत आहोत। आम्हाला सगळ्यांना दादांनी मार्गदर्शन केलं, आम्हाला सगळ्यांना दादांनी संधी दिली। 28 जनवरी को क्या हुआ आप सभी लोग जानते हैं। हम दुख के सैलाब में आ गए। मुंबई से बारामती का सफर 5.5 से 6 घंटे होते हैं। जब से वो खबर मिली बारामती पहुंचने तक समझ तो नहीं आ रहा था कि क्या करना है। वहां पहुंचने के बाद भी बहनी से मिले, पवार कुटुंब से पूरे मिले। महाराष्ट्र ने उप मुख्यमंत्री को खोया, लेकिन अगर किसी ने सबसे ज्यादा खोया है तो वो हमारे सुनेत्रा बहनी अपने अर्धांगिनी को बोलते, जिसको बोला जाता है ना कि उन्होंने अपने पतिदेव को खोया है। आज नुसती बारामती हे नाही, अख्खं राज्य आज दादांचं कुटुंब आहे। त्यावेळेला समोर कोणीच नसतं, त्यावेळेला नाना नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी गाळ पडतात। मी बारामतीतल्या ह्या तिसऱ्या पिढीच्या बरोबर काम करतोय आता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जर आपल्याला घेऊन जायचा असेल तर आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे। आपण गाळ पडलो तर मतदानाची टक्केवारी खाली जाते। प्रत्येक पक्षाला असं वाटतं की माझ्या पक्षाचा नेता जो आहे हा मुख्यमंत्री झाला पाहिजे। मला सुद्धा वाटतं, एका ठिकाणी मी सुद्धा म्हटलं की काय सांगावं, आणखी 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, पण सुनेत्राताई आता ह्या फक्त एक स्टेप त्यांना पुढे जायचं आहे। अशी परिस्थिती कधीतरी येऊ सुद्धा शकते, का येऊ नये। अनेक ठिकाणी महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत, तर आम्हाला वाटतं की ठीक आहे बाबा, आमचाही नेता पहिल्यांदा अजितदादा होता किंवा आता सुनेत्राताई यांनासुद्धा कधीतरी आम्ही मुख्यमंत्री करू। प्रमुख पक्षांनी अजितदादांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्राताईंना समर्थन देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता अपक्ष अनेक असे इच्छुक हौसे गौसे नवसे असतात आणि तशा प्रकारचे ते उमेदवार आहेत। एक प्रक्रिया म्हणून त्या ठिकाणी निवडणूक होईल, परंतु एकतर्फी बारामतीकर अजितदादांच्या योगदानाचं यावेळेला उतराई या निवडणुकीतून होतील यावर माझा पूर्ण विश्वास आणि प्रचंड मताधिक्यानं सुनेत्राताई निवडून येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।